नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये MTS अर्थात मल्टीटास्किंग स्टाफ या शिपाई संवर्गातील पदासाठी मित्रांनो एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्हाला पाहता येईल वेतन तुम्हाला 18,000 56,900 या पे स्केलमध्ये मिळत आहे। कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, ज्यासाठी 10वी उत्तीर्ण सर्व कॅन्डिडेट्स एलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याबद्दल मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। CSIR इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल्स अँड मटेरियल्स टेक्नॉलॉजी भुवनेश्वर यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट सर्व्हिसेसमधल्या MTS पदासाठी ही भरती मित्रांनो या ठिकाणी होत आहे। MTS हे पद तुम्ही महाराष्ट्रातील शिपाई संवर्गातील कम्पेअर करू शकता। त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो अर्ज करायचा आहे किंवा त्या रिलेटेड काम तुमचं या ठिकाणी राहणार आहे। यासाठी 23/3/2026 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात झालेली आहे। 21/4/2026 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय जे आहे ते या ठिकाणी करू शकता। पुढे आपण बघूया पदाची आणखी माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता। CSIR इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल्स अँड मटेरियल टेक्नॉलॉजी भुवनेश्वर यांच्यामार्फत मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी या ठिकाणी अर्ज मागवण्यात आलेले आहेत। जे सर्व कॅन्डिडेट्स इंडियन सिटीजन्स आहेत ते एलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी। महाराष्ट्रामधून सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। पदाचं नाव MTS किंवा मल्टीटास्किंग स्टाफच्या टोटल 7 जागांसाठी भरती मित्रांनो या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये ओपनच्या 4, STच्या 2, EWची 1 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहे। 18 ते 25 वर्ष एज लिमिट हे ओपनसाठी राहील, ज्यामध्ये रिलॅक्सेशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। पे लेवल 1चा 18,000 56,900 हा तुम्हाला पाहायला मिळत आहे। इसेन्शियल क्वालिफिकेशन 10वी उत्तीर्णच आहे। 12वी उत्तीर्ण असेल तरी चांगली गोष्ट आहे, मात्र फक्त 10वी पासवर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, हे फार महत्त्वाचं आहे। सो पदाचं नाव, टोटल वॅकन्सीज मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहेत। 10वी पासवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। पुढे आपण बघूया यासाठी मित्रांनो एज रिलॅक्सेशन। तर पदांसाठी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघितला तर STच्या 2 आणि EW साठी 1 जागा रिझर्व्ह आहे। सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ST साठी तुम्हाला 5 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे। हँडिकॅप, एक्स सर्व्हिसमन, विडोज वुमन्स यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन मित्रांनो लागू आहे। या बेसिसवर तुम्ही तुमचे एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। यासाठी जो सिलेबस असणार आहे रिटर्न टेस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता। 10वी बेसवर तुमची 150 क्वेश्चनची 2 तासांची एक्झाम मित्रांनो या ठिकाणी राहणार आहे। यामध्ये इंग्लिश आणि हिंदी भाषेमध्ये तुम्हाला एक्झाम देता येईल महाराष्ट्राबाहेर असल्यामुळे। रिस्पेक्टिव्हली तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करताना किंवा त्या ठिकाणी मित्रांनो प्रिपरेशन करताना तुम्हाला त्यानुसार तयारी करायची आहे। यासाठी जनरल इंटेलिजन्सचे 25 क्वेश्चन, क्वांटिटी ॲप्टिट्यूडचे 25 क्वेश्चन, जनरल अवेअरनेसचे 50 आणि इंग्लिश लँग्वेजचे 50 क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात येईल, ज्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमची या ठिकाणी तयारी मित्रांनो करू शकता। आता यामध्ये अप्लाय करण्यासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता जे कॅन्डिडेट वुमन कॅन्डिडेट SC ST हँडिकॅप एक्स सर्व्हिसमन यांना कोणतीही फॉर्म पे आकारलेला नाही, विदाउट ॲप्लिकेशन फी ते या ठिकाणी अर्ज करू शकतात। इतर सर्व कॅटेगरीला या ठिकाणी 500 रुपये फॉर्म फी भरायची आहे। तुम्ही ऑनलाईन अप्लाय करताना नेट बँकिंगद्वारे किंवा ऑनलाईन SBI कलेक्टद्वारे सुद्धा ही फी या ठिकाणी भरू शकता। यासाठी तुमचं जॉब लोकेशन अर्थातच भुवनेश्वर या ठिकाणी राहणार आहे। सो त्या गोष्टी जर कन्सिडर करत असाल तुम्ही तर त्या ठिकाणी अर्ज नक्की करू शकता। याबाबतची डिटेलमध्ये मी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो एक्झाम सेंटर बाबत सुद्धा नोकरी तुम्हाला त्या ठिकाणी राहणार आहे। प्रॉब्ली भुवनेश्वर या ठिकाणी तुमची एक्झाम सेंटर असेल। सो त्या ठिकाणी तुम्हाला ट्रॅव्हल करायचा एक्झामसाठी। या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आता जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर ॲटलीस्ट अप्लाय करून घेऊ शकता। कोणतीही फॉर्म पे तुम्हाला आकारलेली नाही। इतर कॅन्डिडेट्सला मात्र 500 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। व्हिडिओ नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।